अजय, काय कधी का थांबलीस? कॉफी शॉपला चाललोय ना. अरे नाही, मी हॉस्पिटलमध्ये परत जाते. का ग, काय झालं? नाही, काही प्रॉब्लेम नाहीये, पण मी मम्माला सांगितलं की मी परत जाणार आहे म्हणून, सो डोंट वरी. नेहा, तू थँक्स कसे मानू ग? म्हणूच नकोस ना थँक्स. तुला माहितीये, तुझ्या भरोशावर मी माझी कामं करू शकतो. मला हे ऐकून खूप बरं वाटलं, पण आता मी इथेच आहे, त्यामुळे तुझं घर, तुझी आई, आता तू याची काहीही काळजी करू नकोस, कारण आता ते सगळं माझं आहे, सो मी बघणार. तू इतकं सगळं करतेस माझ्यासाठी आणि मला साधी एंगेजमेंटची तारीखही ठरवता येत नाही. ठरवू ना. हे बघ, तू ही केस लवकर सॉल्व्ह कर, मग आपण लगेच तारीख ठरवू. अरे हो नेहा, तुला मला सांगायचं आहे, ही केस आता हातात आली आहे. म्हणजे आम्हाला राणी सरदेसाईंच्या विरोधात बरीच माहिती मिळाली. राणी सरदेसाई? म्हणजे त्यांनी केलं हे सगळं? त्यांनी आता काय नेमकं केलं हे आता अजून कळायचं आहे, पण त्या बाईंनी सगळं एकटं करणं जरा अवघड आहे. हो रे, म्हणजे एकट्या बाईने एवढं सगळं करणं बरंच खूप अवघड आहे. आम्ही त्यासाठी जात चाललोय. आज उद्यामध्ये काहीतरी ठोस पुरावा आमच्या हाती लागेल असं वाटतंय, आणि ते जर झालं तर राणी सरदेसाईंना अटक करणं ही फक्त फॉर्मॅलिटी राहील. अजय, पण मला माहित नाही का, मला असं वाटतं त्या राणी सरदेसाईंना अटक करणं इतकं सोपं नाहीये. का ग? माहित नाही रे, जरा विचित्रच आहेत त्या. त्या बाईंनी आम्हाला बरंच मिसलीड आणि कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलाय, पण ती आता आमच्या हातून निसटणार नाही. ऑल द बेस्ट अजय, तू लवकर ही केस सॉल्व्ह कर आणि परत ये. तोपर्यंत मी आईंना घरी घेऊन जाते, मग आपण सगळ्याचं सेलिब्रेशन एकत्रच करू. शुअर. राणी, मला बोलवलंस? हो, बॅगांचं काय झालं? 3 तरी बॅगा लागतील आपल्याला. आणून ठेवल्यात गॅरेजमध्ये. मला नवीन कपडे विकत घ्यायचे. साड्या बिड्या नेसून कंटाळा आलाय रे. मॉडर्न कपडे हवेत मला. आणतो. तू बाहेर पडू नकोस, कारण हे सगळं करताना दिसता कामा नये. मग कर ना लवकर. अगं, माझी कामं चालूच आहे. एक काम कर, पहिल्यांदा तू इकडचं सगळं ताब्यात घ्या. मला ना काही वस्तू घ्यायच्यात घरातल्या, म्हणजे देवघरातले चांदीचे देव आणि किचन मध्ये चांदीची ताटे, ती पण घ्यायची. राणी, वस्तूंच्या मोहात पडू नको. विल्हेवाट लावताना खूप प्रॉब्लेम होतो ग. बॅग मध्ये बसेल तेवढंच घे. शरद, काही खुणा राहिल्या नाही ना? एकही पुरावा ठेवला नाहीयेस ना मागे? नाही राहिलेला ग, नाही ठेवलेला काही पुरावा. फ्लाईटची तिकीट सांगितलीत मी. चल ना शरद, निघूयात ना इथनं. माझा जीव घुसमटतो इथे. अगं, एकच दिवस राहिला राणी, मला इथून बाहेर पडायचं. जाता जाता कुठली चूक नको व्हायला. डोळ्यात तेल घालून काळजी घेतली पाहिजे आपण. शरद, आता कुणाही मुळे, कशाही मुळे, काही झालं तरी हे स्वप्न तुटता कामा नये. हो, तसंच होईल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.